आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये. अध्यायम भाग 77. काही वेळाने अक्षय आणि अर्जुन तिच्या घराजवळ पोहोचले. ती आता जाईल या विचाराने तो जरा अस्वस्थ झालेला, त्यामुळे थोडा शांत होता. अर्जुन, बाय फॉर नाऊ. आणि आजची डेट फॅब्युलस होती. थँक्स फॉर सच अ स्पेशल डिनर. तुला आवडली ना, बस ते जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. फायनली निघतेस तर. हो म्हणजे काय, निघावं तर लागेल. म्हणत ती डोर अनलॉक करण्याचा प्रयत्न करणार एवढ्यात त्याने तिचा हात पकडला. अक्षया थांब ना. अहो आता काय, आता जर गेले नाही ना तर बाबा घरात घेणार नाहीयेत माहितीये. ती हसत म्हणाली. ठीक आहे, मग माझ्या घरी नेईन मी, त्यात काय एवढं. तो अगदी सहज बोलून गेला. ओ रिअली. तिनं एकदम एकटक पाहत विचारलं तसा तो गोंधळला. सॉरी, जस्ट किडिंग. मान खाली घालून तो म्हणाला. एनिवे, उद्या भेटूया ऑफिसमध्ये. हो पण काय आता, बोला हो, अगदी मनात येईल ते बोला. अक्षया म्हणाली. काय नाही ग, आजचा दिवस संपूच नये असं वाटतंय. पण असं होत नसतं ना मिस्टर अर्जुन. ती हसत म्हणाली आणि पुढच्या क्षणाला गंभीर झाली. काही वेळ दोघात शांतता पसरली होती. तिला काय झालेलं माहीत नाही, त्याच्या गालावर ओठ टेकवण्याची प्रबळ इच्छा होत होती. तिनं लागलीच बहाणा केला. अर्जुन, तुमच्या गालाला तिकडं काहीतरी लागलंय बहुतेक. अख्खा गाल पुसतच त्याने लगेचच समोरच्या आरशात पाहिलं तसं तिने ओशाळून चेहरा विरुद्ध दिशेला लपवला आणि डोक्याला हात लावला. यार, असं कोण चेक करतं लगेचच. कुठे दिसत तर नाहीये. तो आताही आरशात चेक करत तिला विचारत होता. पडलं असेल आता अर्जुन, इट्स ओके. ती पटकन चेहऱ्यावर नॉर्मल भाव करत त्याला म्हणाली. ओके, बरं आता बाय. अक्षया म्हणाली तर परत अर्जुन म्हणाला. अक्षू थांब ना थोडं. म्हणजे लास्ट हग तरी. तो अगदी सुटक बोलला तरीही तिला ते कळलं. लास्ट हग म्हणायचंय का तुम्हाला? यू मीन टू से इट इज आवर लास्ट हग. आपण पुन्हा कधी भेटणार नाही आहोत का? नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. आय मीन टू से आजच्या दिवसाची लास्ट. तो चेहरा लपवत अडखळ स्पष्ट करू लागला तशी ती खळखळून हसली. त्याच्या चेहऱ्यावर मात्र ओशाळल्याचे भाव होते. तिनं मात्र हसता हसता त्याच्या हलकेत जवळ गेली आणि पाठीवर हात थोपटत त्याच्या कानाजवळ जात म्हणाली. डोंट वरी, असा हात सोडत नसते हा मी आता, एकदा पकडलेला. चला बाय, नीट जा घरी आणि पोहोचल्यावर मेसेज करा. म्हणत ती बाजूला झाली. का? फोन केला तर नाही चालणार का? अहो चालेल. अरे बाप रे, लेट होतोय. बाबा वाट पाहत असतील आणि आता खरंच मला घेणार नाहीत हात. चला बाय. बाय, टेक केअर. तो म्हणाला आणि ती धावतच आत निघून गेली. बाबांनी दार उघडून तिला आत घेईपर्यंत तो तिथंच थांबला आणि त्यानंतर कार स्टार्ट करून त्याने आपल्या घराकडे घेतली. कित्येक दिवसांनी आज तो खुश फील करत होता. ही खुशी अवर्णनीय होती. आज तिच्यासोबत घालवलेले सगळे क्षण त्याला एकापाठोपाठ आठवत होते. तिने त्याला वेगवेगळ्या भावांसहित केलेलं प्रपोज, तिच्यासोबत केलेला तो पहिला वहिला किस, ती बेधुंद मिठी, तिचं ते सतत हसत आणि हसवत राहणं, तिच्यासोबतचा तो लवली डान्स आणि तिथून निघताना जाणीवपूर्वक तिनं त्याचे केस विस्कटणं. आणि आत्ताही
तिनं दिलेली आजच्या दिवसाची ती शेवटची मिठी. इतकं सगळं एकाच रात्रीत जगून घेतलेलं त्याने तिच्यासोबत, तरीही मन काही भरलंच नव्हतं. जेव्हा लग्न होईल तेव्हा तर ती सोबत राहायला येईल, मग तर सगळं वेगळं असेल. हो, पण आधी तिच्या बाबांना मनवावं लागेल. मला त्यांना भेटावं लागेल. माहीत नाही मला जमेल का. म्हणजे एक वडील म्हणून जे ते विचार करत आहेत तो अगदीच चुकीचा नाही आहे. मी कसं पटवून देणार आहे त्यांना, खरंच मला माहीत नाही आहे. बट आता सगळं छान होईल. आय एम सो मच हॅपी अक्षया. इट्स जस्ट बिकॉज ऑफ यू. आज अर्जुनच्या मनात बॅक ऑफ द माइंड फक्त तीच रुंजी घालत होती. इकडे अक्षयाने घरात पाऊल टाकलं तसं बाबांची तिला बडबड सुरू झाली. अशी मीटिंग असते का अक्षया? किती वेळ झालाय बघ. अहो आता आले ना. काय काय ग, आता नाही ना वाटत काळजी या बाबाची? ओ बाबा, तुमची काळजी मला हा श्वास श्वासात आहे तोपर्यंत असणार आहे, कळलं ना? तुम्ही जेवला का नीट आणि गोळ्या घेतल्या का? तिने काळजीने चौकशी करायला सुरुवात केली तसं बाबा किंचित नाराजीच्या सुरात म्हणाले, आता कशाला विचारतेस? माझी मी काळजी घेतोय. तू काळजी करायची काही गरज नाही आहे माझी. तसंही आता एकटं राहायची सवय करतोय मी. ओ बाबा, असं नका ना हो बोलू. आणि हेच समीर बरोबर फिरायला जात होते तेव्हा नव्हता असा विचार करत तुम्ही? खरं खरं सांगा ना, तुम्हाला आता भीती वाटते ना की मी निघून जाईल याची? अक्षय तिची पर्स खाली ठेवत म्हणाली तसे ते मटकन खाली बसले. हो, घाबरलोय मी. आता काय, तुझ्या मनासारखा जोडीदार भेटलाय तुला, मग जाशील त्याच्याशी लग्न करून मला सोडून? या घरात एकटा कसा राहीन या विचाराने मला. त्यांचा आवाज जडवलेला, पुढं त्यांना बोलताच येत नव्हतं. तशी ती आता भावूक झाली आणि पटकन जाऊन त्यांना बिलगली. बाबा, काय हे? मी सोडून नाही जाणार आहे तुम्हाला कधीच. माझं सतत लक्ष असणार आहे हा तुमच्यावर. आणि काय हो, आणि जेव्हा समीर बरोबर माझं लग्न करून देणार होता तेव्हा नव्हतं का घडणार हे? मग आत्ताच असं का, सांगा ना. आता तर तीही रडवेली झाली. तेव्हा एवढं लग्न ठरवून ही सारखी समीर नव्हती करत तू. आता सारखं आपलं अर्जुन लावलेलं असतंस. जाणवते मला आता जाशील तू. आणि माझ्याही पेक्षा कोणीतरी महत्त्वाचं आयुष्यात आले ना तुझ्या. हो, जलस झालोय मी. माझ्या मुलीवर आता दुसऱ्या कोणाचा तरी हक्क असेल. ओ बाबा, काही काय हो, तुमच्यापेक्षा असेन का? तुमच्या इतका असेलही, पण म्हणून मी तुमच्याकडे दुर्लक्ष करेन असं वाटतं कसं तुम्हाला? आणि तुमचा आधी हक्क आहे हा माझ्यावर, असं बोलूही नका. पण काय ग, होता कुठं इतका वेळ? असली कसली मीटिंग होती? बाबांनी विचारलं तसं तिला हसू आलं. हो बाबा, काय सांगू, वेडे आहेत नुसते अर्जुन. ॲक्च्युली मला प्रपोज करायला घेऊन गेले होते. ती खूप हसत आणि तोंड लपवत म्हणत होती. काय? आणि तू तर मला म्हणालीस की मीटिंग आहे, त्याच्यासाठी सुद्धा आता खोटं बोलायला लागलीस तर माझ्याशी? अहो नाही, तेच मला मीटिंगला चाललोय बोलले. त्यांना तेही नाही जमलं मला सांगायला. बघा मग कसे असतील. आणि काय ग, मग मला कधी भेटायचं आहे वगैरे म्हणतोय की नाही तो? का माझा पत्ता कट आहे? ओ गप्पा हो, ते तुम्हाला भेटायला नक्की येतील. बघाच तुम्ही तयार आहात का सांगा फक्त. माझ्या तयारीचं काय, कोणी आलं भेटायला तर भेटणार. आता मुलीलाच एवढा मुलगा पसंत आहे तर तिच्या काय मनाविरुद्ध तर नाही जाणार ना हा बाप. ओ हो, थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. आय लव्ह यू. जा आता झोपायला जा, उद्या ऑफिसला जायचं असेल ना? हो, तुम्हीही आराम करा. मी आधी फ्रेश होते, आता खूप थकले. म्हणत ती लगेचच उत्साहात तिच्या बेडरूममध्ये निघून गेली. अक्षया आज खूप खुश होती. बाबांना ते दिसणार नव्हतं असं तर होणार नव्हतं. तेही तिच्यासाठी आनंदी फील करत होते. अर्जुन घरी पोहोचलाही नव्हता एवढ्यात त्याला दुर्वाचा कॉल येऊ लागला.
त्यानेही तो आनंदात उचलला आणि ती सुरू झाली. हे अर्जुन, काय मग केलंस का प्रपोज तिला? काय झालं मग? मला सांग ना प्लीज प्लीज प्लीज. अगं काय झालं, काय विचारतेस? माझं प्रपोज कसं आहे ते तुला माहीत नाही आहे का? यू नो वॉट, मी तिला खूपच साधं प्रपोज केलं यार, आणि ते ऐकून डायरेक्ट रिजेक्टेड म्हणाली ती मला. आई शपथ. मग? हो तर काय, पहिलं तर मीही घाबरलो यार, पण थँक गॉड लकीली ती माझी गंमत करत होती. ओहो वाव. मग पुढं काय झालं? पुढं काय सांगू, तिनं माझ्यापेक्षाही खतरनाक प्रपोज केलंय मला. आय वॉज फ्लॅट ओव्हर देअर. वाव. मग आता खुश आहेस ना? आणि काय लावलं होतंस? मला नाही जमणार, मला नाही जमणार, हॅम आणि टॅम. बघ, पुढाकार घ्यावा लागतो तेव्हा गोष्टी होतात, कळलं का आता? दुर्वा, मी आज खूप खुश आहे ग. ती खूप वेगळी आहे. बस आता तिला गमवायचं नाही आहे मला. यार पण आणखी एक प्रॉब्लेम आहे. आता अजून प्रॉब्लेम आहेच का? काय झालं आता? अगं तिचे वडील, त्यांना मनवावं लागेल. मला जमेल का ग? कारण एक वडील म्हणून ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, हो की नाही? अरे मग तू काय कमी आहेस का? काही नाही होत रे. आता ती तयार आहे इथेच तर तू निम्मा जिंकलायस, आणि ती असेलच ना बरोबर तुझ्या. हो अर्थात. बघू, विचार करतो या 2 दिवसात त्यांनाही घेतो भेटून. दॅट्स गुड. सगळं ठीक आहे, पण तुझं लग्न कधी आहे ते आधी कळलं पाहिजे हा मला. मी हे लग्न मिस करूच शकत नाही, कळलं का? हो, सगळ्यात आधी तुला सांगेन, मग तर झालं. बस आता तिच्या बाबांशी एकदा बोलून घेऊ दे, म्हणजे बऱ्यापैकी टेन्शन जाईल. या मी तर म्हणेन तू त्याला टेन्शन म्हणूच नको. अब देखो अर्जुन की गाडी कैसे भागती है, म्हणत ती हसत होती. ते दोघं बराच वेळ गप्पा करत होते. इकडं अक्षया फ्रेश होऊन आली आणि बेडवर आडवी झाली. मोबाईल हातात घेतला आणि त्याचा मेसेज आले का पाहिला, पण त्याचा पोहोचल्याचा मेसेज नव्हता. आता अर्धा तास झाला असेल अर्जुन इथून निघून. ते पोहोचायला हवे होते, अजून पोहोचले कसे नाही आहेत? मी कॉल करून पाहू का? जास्त उतावीळपणा होत नाहीये का हा अक्षया? गिव्ह हिम सम स्पेस. तिचं मन तिलाच म्हणालं. हो या, आय हॅव टू गिव्ह हिम स्पेस. म्हणत ती मोबाईलमध्ये आज काढलेले दोघांचे पिक्स पहा, कधी आज त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण आठव, त्याच आठवणीत रमलेली. पण तरीही बॅक ऑफ द माइंड त्याचा अजून मेसेज कसा आला नाही किंवा कॉल कसा आला नाही याच विचारात ती होती. एक क्षणाला आपणच कॉल करू या विचाराने तिने त्याला कॉल लावला, तर त्याचा कॉल बिझी लागत होता. ओ, त्यांचा कॉल बिझी लागतोय. कोणाशी बोलत असतील इतक्या उशिरा? मे बी कामाचा असेल. पण आता 10:30 होत आहेत. का मी एवढा विचार करते म्हणत तिनं स्वतःच्याच डोक्यात मारलं आणि ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण मेसेज नाही, तो कॉल करणार होता हे आठवून तिला झोपही लागत नव्हती. मध्येच तो ठीक तर घरी पोहोचला असेल ना असंही मनात येत होतं. अखेर 5 मिनिटाच्या अंतराने तिने पुन्हा त्याला कॉल लावला, तर परत बिझी लागला. त्यानंतर 5 मिनिटांनी तिनं पुन्हा त्याला कॉल लावला, तरीही बिझीच. आता थोडं तिला लागलं. मी इकडं वाट बघते, कळत नसेल का ह्यांना? एवढे कोणाशी बोलत बसलेत? ओठांचा कोपरा तिनं जरा रागानेच दुमडला होता, एवढ्यात त्याचा कॉल येऊ लागला. तिला राग आलेला, उचलावा वाटत नव्हता तो, पण तिनं तो उचलला आणि काहीच न बोलता कानाला लावला. हे आय एम सॉरी, एक महत्त्वाचा कॉल होता, सो तो संपून मी तुला कॉल करणारच होतो आणि मी घरीसुद्धा पोहोचलो नव्हतो. कॉल आला आणि तो खूप वेळ चालला यार. सो सॉरी. तो नेहमीप्रमाणे स्पष्टीकरण देत होता पाहून तिचा राग शांत झाला. इट्स ओके. कधी पोहोचलात? अगं 15 मिनटं झाली. तू झोपायला आलीस का? हो, आता झोपणारच होते. वाट पाहत होते मी तुमच्या कॉलची.
तिच्या आवाजातील बदल त्याला बरोबर जाणवला. हे सॉरी ना, थोडा वेळ लागला, पण तुला कॉल करणार होतो हा मी, माझ्या लक्षात होतं. आय नो. बरं, थकली असशील ना आज, आराम कर, भेटू उद्या. मी येईन तुला सकाळी न्यायला. हो ठीक आहे, ठेवते मग. हे अक्षया, आय लव्ह यू टू. ती हसत म्हणाली. त्याने फोन ठेवला. एवढ्यात तिला मोबाईलवर नोटिफिकेशन आलेलं दिसलं. तुला वेळ मिळाला की कॉल कर, दुर्वाचा मेसेज होता तो. तिने लगेचच तिला कॉल लावला. पलीकडून कॉल लगेच उचलला गेला आणि दुर्वा म्हणाली, हे कॉंग्रॅच्युलेशन. ओ थँक्स. अगं आता अर्जुनशीच बोलत होते. किती खुश आहे तो माहिती आहे. आत्ता बोलत होतीस का तू? म्हणजे काही वेळापूर्वी? अक्षयाने अडखळत विचारलं. अगं गेला अर्धा तास झालं बोलत होतो आम्ही फोनवर. त्याला इतकं पिडलं ना, मध्येच तुझे कॉल येत होते. त्याची नुसती घाई फोन ठेवायची. मी ठेवूच दिला नाही, वैतागला होता नुसता, दुर्वा हसत सांगत होती. ओ अच्छा. अक्षया हसली. पुढच्या क्षणाला तर तिचं हसू विरलं. बाय द वे, आता साहेबांनी तुझ्या बाबांना भेटायचं टेन्शन घेतलंय बघ. सांग तू त्याला की तू पण आहेस सोबत. हो नक्कीच. बरं उद्या ऑफिस असेल नाही? इकडं पहाटे सो निवांत आहे मी. चल मग झोप तू, बोलू उद्या. हो चालेल. बाय बाय दुर्वा. बाय. पलीकडून फोन ठेवला गेला आणि अक्षय बेडवर आली. तिला आता एकच गोष्ट छळत होती. अर्जुन दुर्वासोबत बोलत होते, मग मला का असं बोलले? की महत्त्वाचा फोन होता? जाऊ दे, बोलले असतील असेच. का नको तो विचार करत आहेस? तुला माहिती आहे ना अर्जुन कसे आहेत. अक्षया स्वतःला समजावत म्हणत होती. होकारार्थी मान हलवत मिटलेल्या डोळ्यात त्याचं गोड हास्य साठवत ती झोपण्याचा प्रयत्न करत होती, ज्याने तिच्या गालात गोड स्मित आलेलं. इकडे अर्जुनच्या तर ही कल्पनेत नव्हतं. त्याने त्याच्या ही नकळत एक चूक केली आहे आणि अक्षयाला हे लागू शकतं, कारण त्याला कल्पनाच नव्हती दुर्वा आणि ती इतक्या क्लोज आहेत. त्याची ही वेगळी अवस्था नव्हती. फ्रेश होऊन आता तोही बेडवर आडवा झालेला तिच्याच गोड आठवणीत झोपण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनने नेहमीप्रमाणे अक्षयाला पिक केलं आणि दोघंही ऑफिसला निघाले. काही अंतर कापलेलं कारने आता रस्त्यात होते. अक्षया, मी काहीतरी ठरवतोय. काय? बोला ना. हेच की तुझ्या वडिलांना एकदा भेटावं म्हणतोय. त्यांच्याशी एकदा बोलून घ्यायला हवं ना? हो चालेल ना. कधी भेटायचंय तुम्हाला? तुम्ही सांगा, तेव्हा मी भेटवते. आज सायंकाळी चालेल? अगं आज लगेचच? तो थोडा टेन्स होत म्हणाला. का? आज नाही तर उद्या भेटायचं. कधीतरी भेटायचं आहेच ना. अँड यू नो व्हॉट, तेही मला काल विचारत होते. ओह, काय सांगतेस? मग तू म्हणत असशील तर ठीक आहे, आज सायंकाळी भेटू हवं तर, तो म्हणाला. पण त्याच्या बोलण्यात ठामपणा नव्हता. अर्जुन, काही त्रास देत आहे का तुम्हाला? का तुम्ही टेन्शन घेतलं याचंही? दुर्वाचं रात्रीचं बोलणं आठवून अखेर तिनं विचारलं. हो, थोडं टेन्शन तर वाटतंय ग. असं कधी भेटलो नाही मी कोणाच्या वडिलांना, आणि त्यात मी असा डिवोर्सी. त्यांच्या जागेवर ते सुद्धा बरोबर आहेत ना. अच्छा, म्हणजे तुम्ही चुकीचे आहात का? अगं तसं नाही, पण काय अर्जुन, ठीक आहे, ते एक बाबा म्हणून त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, हा बरोबर विचार आहे तुमचा. पण तुम्ही थोडा वेगळा विचार करा ना. म्हणजे त्यांना काय हवं असेल या नात्यातून? समजा तुम्ही बाबा असता एखाद्या मुलीचे, जर तुमची एकुलती एक मुलगी, तिच्याशिवाय तुमचं कोणीच नाही आहे आणि तुम्ही तिचं लग्न ठरवताय, तर तुम्हाला काय अपेक्षित असेल तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून? मग झालं तर तेच विचार करा आणि त्यांच्याशी बोला. त्यांना योग्य तो विश्वास द्या. तुमचं काम इथंच होईल. हो, यू आर राईट. हे इतकं सोपं असेल असं मला वाटलंच नाही ग. यू आर ग्रेट. मी नेहमी म्हणतो तुला, ते काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे, आपण आजच भेटू तुझ्या बाबांना.
तो आता अगदी सहज होत म्हणाला. ओके, ती हसत म्हणाली आणि काचेतून बाहेर पाहू लागली. एवढ्यात त्याला दुर्वाचा कॉल येऊ लागला. त्याचा मोबाईल समोरच होता. तिचंही लक्ष गेलंच फोन वाजला पाहून आणि त्याने मात्र तो कॉल कट केला. तिच्या समोर 2-3 वेळा त्याला कॉल येत होता दुर्वाचा आणि तो कट करत होता. अर्जुन, दुर्वा कॉल करत आहे ना, मग उचलत का नाही आहात? अक्षयाने विचारलं. अगं, बोलेन मी नंतर तिच्याशी. ओके. खांदे उडवत तिनं बाहेर पाहिलं आणि पुन्हा तिला रात्रीची गोष्ट आठवली. अर्जुन असं का करत असतील? माझ्यासमोर बोलायचं नाही आहे का दुर्वाशी? हे हर्ट करतंय मला. त्यांच्या लक्षात येत नसेल का? ती विचार करत होती. एवढ्यात दुर्वाचा मेसेज तिच्या मोबाईलवर आला. अर्जुन फोन उचलत नाही आहे, मीटिंगमध्ये आहे का गं? तिनं तिला रिप्लाय केला. अगं, ते कार चालवत आहेत म्हणून असेल कदाचित. पोचल्यावर करतील बहुतेक. कार चालवतोय? मग काय, कार चालवताना माझा फोन उचलता येत नाही होय? थांब, बघतेच त्याला. तिचा लगेच रिप्लाय पडला आणि सेकंदभराने लगेचच त्याचा पुन्हा मोबाईल वाजू लागला. ही दुर्वा पण ना एकदम हट्टी आहे नुसती. तोंडातल्या तोंडात पुटपुटत त्याने तिचा आलेला कॉल उचलला, तेही रागातच. दुर्वा, काहीतरी करत असेल मी म्हणून उचलत नाही आहे ना फोन. ड्रायव्हिंग करतोय मी आता. ऑफिसमध्ये पोचल्यावर करतो तुला कॉल. बाय. रागात म्हणत त्याने लगेचच कट केला. अक्षयाला वाईट वाटत होतं. अर्जुनला आपल्यासमोर दुर्वाशी बोलायचं नाही आहे असं वाटून. तिला विचारावं वाटत होतं की ते का असे वागत आहेत, पण आत्ता तिला हे आवडलं नव्हतं अर्जुनचं वागणं. तिनं शांत राहणं पसंत केलं आणि काचेतून बाहेर पाहत राहिली. अर्जुन आणि अक्षया काहीच वेळात ऑफिसमध्ये पोहोचले. अक्षया आता काहीच न बोलता पुढं निघून आली आणि तिच्या डेस्कवर जाऊन काम करत बसली. अर्जुनलाही तिचं हे शांत राहणं चुकल्यासारखं वाटत होतं, पण आपण कदाचित जास्ती विचार करतोय असं समजून तोही त्याच्या केबिनमध्ये निघून आला. दुपारी लंचची वेळ झाली तर अर्जुन आज स्वतः तिच्याकडे त्याचा टिफिन घेऊन आला. ती ॲड करण्यात बिझी होती. तिच्या मागे थांबून तिचं कसं काम चाललंय हे पाहत शांत थांबलेला तो. तिला मात्र लक्षातच आलं नव्हतं. मिस अक्षया, इथे तुम्ही स्पेलिंग मिस्टेक केली आहे. तो मध्येच तिची चूक करेक्ट करत म्हणाला. ओ सॉरी, तुम्ही कधी आलात? किंचित तिच्याकडे झुकत तिच्या कानाजवळ तो म्हणाला. मी कधीचा येऊन थांबलोय अक्षया. आणि काय, आज कोणाच्या तरी पोटात कावळे ओरडत नाही आहेत वाटतं. तशी ती हसली. ओरडत आहेत तर मी विचार केला हातातली एवढी ॲड संपवावी. चल, नंतर आल्यावर कर. ओके म्हणत तिनं PC लॉक केला आणि टिफिन उचलून उठली आणि दोघंही बाहेर आले. आणि हे काय, तुम्ही कशाला आलात असं मला बोलवायला? फोन करायचा ना. उगाच स्टाफमधले लोक चर्चा करत बसतील तुमच्याबद्दल. मला नाही आवडणार. सो वॉट, करू दे. मी माझ्या होणाऱ्या बायकोलाच बोलवायला आलोय. हो का? पण त्यांना अजून ते माहिती नाही आहे. होईल माहिती. का सांगून टाकू मी तसं त्यांना? तू म्हणत असशील तर सांगून टाकू का अक्षया? तो अगदी सिरियसली विचारत होता. एव्हाना दोघंही बोलत कॅन्टीनमध्ये आले होते. नको, आधी आत्ता सध्या जेवून घेऊ म्हणत ती जागा पकडून बसली. तोही तिच्या शेजारी बसला. त्याने त्याचा फोन आणि टिफिन तिच्याच शेजारी ठेवला आणि तिला म्हणाला, अक्षया, मी आलोच हात धुवून. ओके म्हणत तिनं तिचा टिफिन खोलला आणि त्याची वाट पाहू लागली. तोपर्यंत त्याच्या मोबाईलवर दुर्वाचा मेसेज पडला. एक खडूस, सकाळपासून कॉल करणार होतास ना? वेळ मिळाला की कॉल कर, जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तिचा त्याच्या मोबाईलवर फ्लॅश झालेला मेसेज तिला वरूनच दिसला. एवढ्यात तर तो आला. तो तिला गोड स्मित करत तिच्या शेजारी बसला आणि त्याचा टिफिन खोलू लागला. मोबाईलकडे तसंही त्याचं लक्ष नव्हतंच आत्ता. त्याने एकच घास खाल्ला असेल एवढ्यात दुर्वाचा एकदम छोटा मिस कॉल पडला आणि आता मात्र त्याचं मोबाईलकडे लक्ष गेलं. त्याला आठवलं सकाळी तिला फोन करायचा विसरूनच गेलेला तो. जाऊ दे, नंतर करेन असं मनाशी म्हणत त्याने मोबाईल पालथा घालून ठेवला आणि जेवू लागला. दुर्वाचा फोन का उचलत नाहीये?
असं विचारायचं अक्षयाच्या मनात अगदी ओठावर आलेलं, पण तिनं काही विचारलंच नाही. आणि आता तिला अर्जुनचा चांगलाच राग आलेला. ती मुकाट्याने जेवत होती. आज लवकर निघावं लागेल ना अक्षया? हो. उद्यापासून समीरच्या जागेवर एक नवीन मुलगा जॉईन होते, म्हणजे ते एक काम कमी होईल. बाहेर मीटिंग असली की मग फार प्रॉब्लेम होतो. ती फक्त हो आणि ओके इतकंच बोलत होती. पाहून अर्जुनला थोडं चुकल्यासारखं वाटलं. काय झालं, अशी शांत का झाली आहेस तू? नाही, कुठे काय, असं काही नाही आहे. तिच्या आवाजात कमालीची शांतता होती. नेहमीसारखं हसणं खिदळणं नाही, मस्ती किंवा मस्करी नाही. तिला असं तो इमॅजिनच करू शकत नव्हता, कारण तिचं ते दुसरं वर्षन त्याने नेहमी पाहिलेलं. नक्की ना? त्याने खात्री करण्याच्या हेतूने पुन्हा विचारलं. हो, ती आताही शांतपणे म्हणाली आणि जेवण संपवू लागली. अखेर तिचं जेवण त्याच्याही आधी झालं, पण त्याचं जेवण झालं नव्हतं म्हणून ती थांबलेली. पण मोबाईलवर दुर्वाचा आता मात्र कॉल येऊ लागलेला. आणि इकडं अर्जुनला अक्षयासमोर दुर्वाचा कॉल आला की माहीत नाही कसली बेचैनी वाटायची. तो तिचे फोन कॉल्स उचलणं टाळण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याचे आधीचे याबाबतीतले अनुभव वेगळे होते. आताही दुर्वाचा येणारा कॉल पाहून त्याच्या चेहऱ्यावर उगाचच भीती दाटली. पहिली गोष्ट तर ती फोनवर काय विचारेल, काय बोलेल याचा निश्चित नेम नसायचा. आणि अक्षया ही स्नेहासारखी गैरसमज करून घेईल तर, की हे एवढं काय बोलत असतात सतत फोन करून, म्हणून त्याला टेन्शन वाटत होतं. आताही तिचा फोन त्याने एकदम कट करून टाकला आणि तो हसत अक्षयाकडे पाहत म्हणाला, मी सकाळी विसरलो तिला कॉल करायला, मी करेन तिला थोड्या वेळाने. काही हरकत नाही अर्जुन, तुम्हाला तिच्याशी माझ्यासमोर बोलायला अवघड वाटत असेल तर मी खाली जाते, तुम्ही बोलून घ्या तिच्याशी, म्हणत ती पटकन तिचा टिफिन घेऊन खाली निघून गेली. हे सगळं बोलताना अक्षयाचा चेहरा अगदीच निस्तेज आणि कोरडा होता. अक्षया, अगं मी नंतर करेन तिला, 1 मिनिट थांब तर, तिला म्हणेपर्यंत ती निघूनही खाली गेली होती. अर्जुनला मात्र पहिल्या गोष्टी पुन्हा रिपीट होत आहेत की काय या विचारानेच मनात भीती दाटली. त्याने पटकन टिफिन उचलला आणि तो तिच्या पाठोपाठ खाली आला. तिच्या लाईनमध्ये ती बसते तिथपर्यंत आला तर ती तोपर्यंत कामाला सुद्धा लागलेली. शिवाय आजूबाजूला स्टाफही होता. तिच्याकडे एक नजर पाहून तो पटकन त्याच्या केबिनमध्ये निघून आला. केबिनमध्ये येत खुर्चीवर बसला आणि पटकन तिच्या लँडलाईनवर कॉल लावला. हे अक्षया, 2 मिनिट माझ्या केबिनमध्ये ये, अँड इट्स अर्जंट, मला आत्ता वेळ नाही आहे, म्हणत तिनं सरळ फोन ठेवून टाकला. तसा तो फोन आदळण्याच्या आवाजानेच त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. अस्वस्थतेमध्ये त्याचा हात केसात गेला. त्याला सुचतच नव्हतं आता काय करावं. काही वेळ गेला असेल. त्याने तिला मोबाईलवर मेसेज केला, अक्षया, आय एम सॉरी, मला बोलायची संधी तर दे, तुझ्याशी बोलल्याशिवाय चैन नाही पडणार यार, ऐकून तर घे. तिला मेसेज केले पण ते तिने वरूनच पाहिले आणि त्याला रिप्लाय मात्र काहीच केला नाही आणि सरळ गाल फुगवून बसलेली. तिचा मेसेजला बराच वेळ रिप्लाय येत नव्हता. ते पाहून इकडे त्याची अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत होती. अखेर घड्याळात 5 वाजेपर्यंत कसा तरी त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवला होता. तसाही आज तिच्या घरी जाऊन तिच्या बाबांना भेटण्याचा त्याचा प्लॅन होता आणि आता ती चिडली होती. कारण काय होतं याची पुसटशी कल्पना त्याला होती खरं तर. कदाचित स्नेहासारखा तिनंही गैरसमज केला असेल तर. पण काही करून त्याला हे सगळं क्लिअर करायचं होतं. पण आता ती ऐकेल का तरी? तिच्या बाबांना भेटायला एकटं नव्हतं जायचं त्याला, ती सोबत हवी होती. मनाशी काहीतरी विचार करत तो उठला आणि सरळ त्याच्या केबिनमधून बाहेर पडला आणि थांबला ते तिच्या बाजूला येत. मिस अक्षया, आर यू रेडी? मी सांगितलं होतं आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. समोरून अचानक अर्जुनचा आवाज आला होता आणि आजूबाजूला स्टाफसुद्धा होता. त्याच्यासमोर तमाशा करणं तर तिला कधीच पटलं नसतं. सॉरी, मी विसरले. कुठे? आय थिंक सकाळी आपलं बोलणं झालं होतं, कुणातरी भेटायला जायचं आहे, राईट? तो असं म्हणत तेव्हा तिला आठवलं की त्याला बाबांना भेटायला जायचं होतं.
ओके म्हणत अर्जुनच्या शब्दाला मान देत तिनं PC बंद केला आणि त्याच्यासोबत निघाली. ऑफिस बाहेर पडताच अर्जुनने तिचा हात पकडला आणि जिन्यातून सरळ तिला खाली घेऊन आला. खाली येताच तिला जरा बाजूला घेतलं आणि तिला म्हणाला, अक्षया आय एम सॉरी ना. आय नो तू रागावली आहेस, माझं चुकलंच. मी दुर्वाला सांगायला हवं होतं की असे सारखे फोन करू नकोस, पण ती ऐकत नाही आणि फोनवर किती वेळ बोलेल त्याचंही तिला भान नसतं. मी समजावतो ना तिला हवं तर. का असं का समजावणार आहात तुम्ही तिला? तुमच्या दोघात काही वेगळं रिलेशन आहे का, की तुम्हाला हे लपवावं लागतंय? का माझ्यासमोर बोलायला काही प्रॉब्लेम आहे? आणि तसं असेल तर सांगा अर्जुन मला. बेस्टीच आहे ना ती तुमची? हो ऑफकोर्स शी इज बेस्टी. तुला बोलू तर आहे. हो ना, मग माझ्यासमोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? काही न बोलण्यासारखं आहे का? काल रात्री ही घरी पोहोचलात तेव्हा तुम्ही तिच्याशीच बोलत होता आणि मला काय म्हणालात, एक इम्पॉर्टंट कॉल होता. असं खोटं का अर्जुन? हे मला तुमच्याकडून एक्सपेक्ट नाही आहे. हां खूप हर्टिंग आहे हे. ती त्याला बोलून रिकामी झाली आणि त्याच्याही आधी धावत कारकडे आली. आजचा भाग इथं संपलेला आहे. अक्षयाने गैरसमज करून घेतलाय की अर्जुनचं चुकतंय? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.